नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली न्यूज, कालच पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना संबोधित केलेलं आहे. याच्यामध्ये राज्यांनी अधिक अधिकारांची मागणी केलेली आहे आणि जे काय आपल्याकडे फेडरल स्ट्रक्चर आहे, संघराज्य प्रणाली आहे, तर पॉलिटीमधून आपण तयार केलेलं आहे. मी तुम्हाला बऱ्याच दिवसापासून सांगतोय की तुम्ही केंद्र राज्य संबंध नीट करा. आपण त्या संबंधीचं लेक्चर ऑलरेडी घेतलेलं आहे, तर ते नक्की बघून घ्या. आता मोदीजी काय म्हणालेत, तर सगळ्यात पहिली गोष्ट की आपल्याला आर्थिक व्यवहार सुरू झालेले आहेत देशामध्ये आणि ते अधिक गतीने सुरू होतील त्या काळामध्ये. तर आपल्याला आर्थिक व्यवहारांना गती द्यायची आहे आणि त्याचबरोबर कोरोनाबरोबर पण आपल्याला लढाई करायची आहे. म्हणजे एकीकडं आपण आर्थिक पॅरलली आता दोघी ठिकाणी आपल्याला एनर्जी टाकायची आहे असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर 17 मे रोजी आता ही टाळेबंदी जी तिसरा लॉकडाऊन होतं ते संपणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर काय निर्णय घेतले पाहिजे आणि विकास कसा वाढवला पाहिजे त्यासंबंधी ही सगळी मीटिंग होती. आणि याच्यामध्ये आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करा असा याच्यामध्ये प्रस्ताव दिलेला आहे. म्हणजेच लोकल जी आहे मुंबईची ती अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी सुरू झाली पाहिजे. तर तो एक महत्त्वाचा इश्यू आहे. दुसरी महत्त्वाची बाब याच्यामध्ये जे आहे की हरित क्षेत्रासाठी ज्यावेळेस टाळेबंदी काही प्रमाणात आपण शिथिल करतो आहे, तर उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे हरित क्षेत्रात, चांगला प्रतिसाद मिळतो आहे. परंतु महानगरीय प्रदेश जे आहेत, मोठ्या मोठ्या ज्या सिटी आहेत, तिथं अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांची दळणावळणाची अडचण म्हणजे ट्रान्सपोर्ट. आता मुंबईमध्ये बघा तुम्ही, मुंबई सेंट्रलमध्ये जॉब करतोय एखादा कॉन्स्टेबल, त्याचं पेमेंट किती असतं, तो मुंबई सेंट्रलमध्ये राहणं, तर त्याला जर क्वार्टर मिळालं नसेल तर मग मोस्ट प्रॉब्ली पेरीफेरीमध्ये कुठंतरी राहत असतो. मग तिथून जाणं येणं बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यानंतर या बाबी, आता ही आहे लोकसत्ताची न्यूज. बघा 2 पेपरमध्ये काय डिफरन्स असतो ना, तो तुम्हाला इथं लक्षात येईल. आता ही याची न्यूज आहे द हिंदूची. आता इथे सांगितलं आहे त्यांनी की काही बेसिक गोष्टी. सगळ्यात महत्त्वाचा एक मॅसेज त्यांनी दिला, जन से लेकर जग तक. बघा आता मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं की मागच्या वेळेसचा मॅसेज काय होता मला सांगा बरं. आता त्यांनी सांगितलं आहे जन से लेकर जग तक. ओके, असं यावेळेस मोदी म्हणाले. ते दरवेळेस काहीतरी सांगून जातात आपल्याला. मागच्या वेळेस ते काय म्हणाले होते तर हे इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची मार्क की जवळपास 10 दिवसात येत्या त्यांनी मायग्रेंट जे काही वर्कर्स आहेत आपले स्थलांतरित होणारे मजूर, त्यांच्याबद्दल पण प्रॉपर गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो त्यांनी हे केला की लॉकडाऊनमध्ये मुख्यमंत्र्यांकडून प्रॉपर जे काही शिफारसी येणं. आता याच्यामध्ये पण काय आहे ना की वेस्ट बेंगॉल, तेलंगणा आणि दुसरा आहे बिहार, यांनी एक्सटेन्शनकडं हे दिलेलं आहे की लॉकडाऊन आपल्याला एक्सटेंड करायचं आहे अजून. ओके, त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे ह्या सगळ्या याच्यामध्ये तो हा आहे की उद्धव ठाकरेंनी सेंट्रल फोर्सेस म्हणजे डिप्लॉय करण्यासंबंधी पंतप्रधानांना तशा पद्धतीने हे दिलेली आहे, म्हणजे माहिती दिलेली आहे की बाबा महाराष्ट्रामधली जी परिस्थिती आहे की आपली जी पोलीस फोर्स आहे तिच्यातल्या जवळपास 1700 पोलिसांना आता कोविड पॉझिटिव्ह टेस्ट आलेले आहेत. 1700 महाराष्ट्र पोलीस जे आहेत ते टेस्टेड पॉझिटिव्ह फॉर कोविड-19. बघा म्हणजे काय परिस्थिती आहे. आणि ही लोकं खरंच जीवन हातावर घेऊन आपल्यासाठी काम करत आहेत. आणि ह्या सगळ्यांकरता आता आपल्याला सेंट्रल पोलीस फोर्सेस ज्या आहेत तर त्या त्यांनी सेंट्रल फोर्सेस स्टेटला द्यायच्या की ज्याच्यामुळे या पोलिसांवरचा जो तणाव आहे तो कमी होणार आहे. हे लक्षात घ्या. आता बऱ्याच ठिकाणी ते व्हॉट्सअप विश्वविद्यालय हे तिच्यावरून की बाबा आर्मी आणणार आहेत, हे करणार आहेत, लोक ऐकत नाही. तर त्याचं मेन जे रिझन आहे की जर सेंट्रल फोर्सेस आल्या तर त्याचं बेसिक आहे आपल्या पोलिसांचा ताण कमी करणे. 24 तास किती दिवसांपासून ती लोक काम करत आहेत, तर तो इथं महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर आता हे वंदे भारत अभियान जे आहे ते ऐकायला भारी वाटतं सगळ्या गोष्टी, आणि विमानाने घेऊन येतं यांना. खरं तर यांना फ्रीमध्ये आणलं जात नाही आहे, यांना पैसे देऊनच आणलं जातं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की ऑलरेडी यांच्याकडे चढ्या भावाने यांना तिकीटं घ्यावे लागलीत. आता यांना पहिलेच सांगितलं होतं की तुम्हाला आपण बघितलेलं आहे आणि हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला आधी दिले होते की वंदे भारतमध्ये पेड सर्व्हिस आहे वंदे भारत. ज्या देशातून तुम्हाला आणतील तुम्हाला विमानाचं तिकीट काढायचं आहे. जसं रेल्वेचं बसचं तिकीट वाढवण्यात आलेलं आहे कारण प्रवासी कमी घेऊन जात आहेत ते, तसं विमानाचं पण तिकीट वाढलेलं आहे.
त्या वाढलेल्या तिकिटावर तुम्हाला यायचं आहे. त्याच्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन केलं जाणार आहे, तुम्हाला घरी सोडलं जाणार नाही. मग आता 14 दिवस क्वारंटाईन करण्यासंबंधी काही हॉटेल्सबरोबर टायअप केलेला आहे. जसं ठाण्यात टायअप केलेला आहे. त्या हॉटेलचा जो खर्च आहे 14 दिवसाचा तो 75,000 ते 1,00,000 इतका आहे. लोकांना जवळपास म्हणजे लोक परेशान आहेत की आता बरीचशी लोक अशी आहे, परदेशात एखादी व्यक्ती राहते म्हणजे ती खूपच संपन्न आहे असं नसतं. काही लोक कामाच्या निमित्ताने जातात. काही मिडल क्लास फॅमिलीजसुद्धा आहेत की त्यांची मुलं वगैरे तिथं आता जॉबला लागलीत आणि मग त्या सुरुवातीच्या काळात आईवडिलांना घेऊन गेलेली आहेत किंवा आईवडील तिकडे गेलेले आहेत, त्यांना इकडं परत यायचं. नंबर ऑफ थिंग्स, म्हणजे सर्व श्रीमंत नाही आहे आणि आता एवढं सगळं खर्च करून गेलेलं आहे. किंवा काही लोक असे आहेत आत्ता ते जस्ट जॉबसाठी गेलेत आणि तिथं गेल्यावर लॉकडाऊन झालं, म्हणजे जॉब सुरू झालेलाच नाही, पेमेंटच नाही, परत यायचं आता रिटर्न, तो जॉब पण गेलेला आहे हाताचा. आणि या हिच्यामध्ये 14 दिवसांसाठी 75,000 ते 1,00,000 खर्च आहे. आणि याच्यावरून बरंच नाराजी आणि त्या सगळा होतं आहे. आणि सरळ सरळ हॉटेल मालक जे आहेत तिथले की 50% रक्कम आत्ताच जमा करायची वगैरे नाही, असा खूप गोंधळ चालू आहे. ओके. त्याच्यानंतर मद्य खरेदीसाठी पुण्यामध्ये ई टोकन सुविधा काढण्यात आलेली आहे. तुम्हाला जे काही महाएक्साईजची वेबसाईट आहे www.mahaexcise.com तिच्यावर जायचं, तिच्यावर रजिस्ट्रेशन करायचं. ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर ई टोकन मिळतं. ते ई टोकन घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तारीख दिली जाईल आणि त्या दुकानात जाऊन त्या वेळेला तुम्ही जाऊन खरेदी करू शकता. सुप्रीम कोर्टाने मद्याच्या बाबतीत म्हटलं होतं की ई कॉमर्सची सर्व्हिस जी आहे ती द्या. झोमॅटोही त्याच्याकरता रेडी होतं. आता बघूयात, ही एक नवीन सिस्टीम काढली यांनी. ओके. एका दिवसात भारतामध्ये जवळपास 4213 4,213 रुग्ण आढळलेले आहेत. पण एकीकडे एक गोष्ट आहे की करोनामुक्त होण्याचं प्रमाण जे आहे ते 31% आलेलं आहे. तर ही एक महत्त्वाची बाब आहे. जवळपास राज्यामध्ये 23,401 पेशंट आहेत आणि 1,230 पेशंट काल महाराष्ट्रामध्ये सापडलेले आहेत. हा महाराष्ट्राचा आकडा आहे बघा, 1,230, 23,401 पेशंट्स. डिस्ट्रिक्ट एक ॲड झालेला आहे बघा, 33 डिस्ट्रिक्ट होते, आता हा एक 34वा ॲड झालेला आहे याच्यामध्ये. तो आय थिंक वर्धा होईल असेल तिच्यामध्ये. आपण एवढे काही खाली एक एक डिस्ट्रिक्ट बघितला नव्हता, पण एक 33चं 34 झालेलं आहे. त्याच्यानंतर 782 63.57% मुंबईतल्या केसेस आहे. आणि धारावीची जी काही झोपडपट्टी आहे तिथं पण धारावीमध्ये जवळपास 1,000च्या आसपास 9,900 समथिंग पेशंट्स तिथं झालेले आहेत आणि ते मोठ्या प्रमाणावर वाढत जात आहेत. त्याच्यानंतर आता काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे आहेत त्यांनी आपली मालमत्ता पण जाहीर केली, कारण ते निवडणूक लढवत आहेत. आजपर्यंत निवडणूक ठाकरे कुटुंबियांनी लढवलेली नव्हती आणि त्यांच्या मालमत्तेसंबंधी कुठलीही जाहीर माहिती नव्हती. तर ही विधानसभा इलेक्शन जे झालं त्याला आदित्य ठाकरेंनी त्यांची प्रॉपर्टी सांगितली होती, समथिंग काहीतरी 19 करोड समथिंग काहीतरी होतं आदित्य ठाकरे. ओके, सॉरी 11 कोटी एवढं होतं त्यांचं आदित्य ठाकरेंचं. आणि आता मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी स्वतःची जी मालमत्ता जाहीर केलेली आहे ती जवळपास 143 कोटीची मालमत्ता त्यांनी जाहीर केलेली आहे. लोकसत्ताने अर्ध पान भरून एक अकाउंटमधले पैसे दिलेले आहेत, है ना, काही गरज नाही. 143 कोटी विचारण्याचे चान्सेस पण कमी आहे, पण हे पहिल्यांदाच आलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळं आहे. 9 जागांसाठी 14 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. ओके. आणि याच्यामध्ये भाजप राष्ट्रवादी प्रत्येकी 2 अतिरिक्त डमी अर्ज दाखल केलेले आहेत आणि अन्य एक अपक्षाने अर्ज दाखल केलेला आहे. तरी त्यावर आता सूचक अनुमोदक प्रत्येकी 10 आमदारांच्या स्वाक्षऱ्या तिच्यावर नाही आहेत, कारण सूचक अनुमोदक तुम्हाला लागतात याच्यासाठी. भाजप आणि राष्ट्रवादीने दोन्ही अतिरिक्त अर्ज मागे घेण्यात येतील असं जाहीर केलेलं आहे. आणि उमेदवारी अर्ज मागत घेण्याची मुदत जी आहे ती 14 मे आहे. आणि ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध म्हणजे निवडणूकच नाही होणार, जेवढ्या जागा तेवढी लोक, संपला विषय. ओके. अलाहाबाद युनिव्हर्सिटीचं नाव जे आहे ते बदलण्यात येणार नाही. अलाहाबादचं नाव जे आहे ते प्रयागराज झालं आणि त्याच्यानंतर एक नवीन हे झालं की या विद्यापीठाचं, अलाहाबाद विद्यापीठाचं नावसुद्धा मग प्रयागराज विद्यापीठ करायचं, अजून काही करायचं, कारण अलाहाबाद तर आता नाव राहिलेलं नाही आहे शहराचं त्याच्यामुळे. आणि अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे जे काही एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आहे त्यांनी डिसाईड केलेलं आहे की ते कसल्याही परिस्थितीमध्ये हे नाव बदलणार नाहीत. ओके. तर जर इन केस काही आलं तर मग त्या केसमध्ये आपल्याला हा बेसिक माहीत पाहिजे. कुतूहलमध्ये आज बेसिक कन्सेप्ट आलेले आहेत, तर या बेसिक कन्सेप्ट मला समजून घेणं गरजेचं आहे. प्रदेशनिष्ठता किंवा इंडेमिझम म्हणजे
एखाद्या विशिष्ट भौगोलिक भागामध्ये एखाद्या प्रजातीचा अधिवास असतो, त्याला इंडेमिझम म्हटलं जातं. प्रदेशनिष्ठता म्हणजे त्या टिपिकल प्रदेशात ते मिळतं, है ना. म्हणजे आता एखादी प्रजाती असते, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक शिंगी गेंडा जो असतो तो तुम्ही आसाममध्ये पण बघता. सिंह बघायचा असला तर गुजरातचं गीर आहे. हिमबेबटा जर तुम्हाला बघायचा असला, स्नो लेपर्ड तर ते लेह लद्दाख आहे. क्रौंच पक्षी बघायचा असला तर राजस्थान आहे. त्याला इंडेमिझम म्हणतात, की एखाद्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट गोष्ट मिळते, दॅट इज इंडेमिझम. हां, शेगाव कचोरी पण ते सगळ्या दूरच भेटायला लागली आता, पण शेगावची कचोरी शेगावलाच भेटते. पॅलिओ इंडोमिझम. आता बघा, पॅलिओ इंडोमिझम म्हणजे काय? पॅलिओ म्हणजे अति पुरातन, खूप जुनं. आता काही वेळा काय होतं की एखादी प्रजाती जी असते ती सर्वत्र आढळत होती काही वर्षांपूर्वी, परंतु आज ती काही विशिष्ट भागातच आढळते आणि बाकीच्या भागांमधून ती नामशेष झालेली आहे. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल चित्ता जो होता तो आपल्याकडे होता, 7-8 दशकांपूर्वी भारतात पण होता, परंतु बेसुमार शिकार, त्याचा अधिवास नष्ट झाला. मग तो आता कुठं सापडतो? तर तो आता आफ्रिका खंडात आहे, गवताळ प्रदेशामध्ये. तर याला म्हटलं जातं पॅलिओ इंडेमिझम. पॅलिओचा अर्थ होतो अतिपुराण. त्याच्यानंतर निओ इंडेमिझम. म्हणजे निओ म्हणजे नवीन. तर याच्यामध्ये एखाद्या प्रदेशनिष्ठ प्रजातीपासून काही उपप्रजाती निर्माण होतात. जसं चार्ल्स डार्विन त्यांनी इक्वेडर देश जो होता तिथला गॅलापॅगोस द्वीप समूहावर जेव्हा ते वास्तव्यास होते त्यावेळेस चिमणीसारखा पक्षी दिसला होता त्यांना, फिंच पक्षी. आणि मग त्यांना फिंच पक्षाच्या एकूण 15 प्रजाती बेटावर दिसल्या. म्हणजे एखाद्या प्रजातीपासून उपप्रजाती निर्माण होणं, तर ते निओ इंडेमिझम आहे. ओके, थोडाफार चेंज असतो तिच्यामध्ये. आता इक्वेडर आणि गॅलापॅगोस कुठं आहे? हे इक्वेडोर इथं आहे. हे दक्षिण अमेरिका आहे हा, है ना. व्हेनेझुएला, कोलंबिया, पनामा कॅनल, आणि हे जे आहे हे गॅलापॅगोस आयलंड आहे. तर हे लक्षात ठेवा. ओके, तर तुम्हाला जे काही येतं हे कशासाठी घेतलेलं आहे? जे नावं येत असतात रेग्युलर, तर तो मॅप तुम्ही बघणं अपेक्षित असतं, पण आपण घेतला आहे मॅप. ओके, आता टाळेबंदी 3 नंतर काय, असं हे पी चिदंबरम यांचं लेख आहे. टाळेबंदी 3, आता खरं तर पहिल्या दोन्ही टाळेबंदी ज्या आहेत त्या पंतप्रधानांनी जाहीर केल्या होत्या, आणि टाळेबंदी 3 जी होती ती त्यांनी जाहीर नव्हती केली, ती गृह खात्याच्या आदेशातून जाहीर झाली होती. MCQ करता लक्षात ठेवा, पहिल्या 2 टाळेबंदी ह्या पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या आहेत. तिसरी टाळेबंदी जी आहे आताची चालू, तर ती गृह खात्याच्या आदेशानुसार चालू होती, हे एक लक्षात ठेवा. ओके, मग आता याच्यामध्ये परत तेच विषय सगळे, काय उद्दिष्ट पाहिजे, काय चुका झाल्या वगैरे वगैरे. ओके, तर एवढं मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की कसं असतं, जो फील्डवर असतो तो ती परिस्थिती ॲक्च्युली हाताळत असतो. आता ही लोक बाहेर आहेत किंवा ही फील्डवर असती तर ह्याच अनुषंगाने विरोधक बोलले असते. फील्डवर राहून काम करणं, त्या क्षणाक्षणाला निर्णय घेणं, जी काही परिस्थिती असते आणि त्या सगळ्याची जुळवून कामं करणं, ह्या 2 गोष्टी, थेरी आणि प्रॅक्टिकल, खूप डिफरन्स आहे. तर ते आपण समजून घेतलं पाहिजे. मलकनगिरी जे आहे ओडिसामधलं, तर तिथं मोठ्या प्रमाणावर जे आहे मॅरिजुआना म्हणजे ड्रग्स, त्याचं शेती वगैरे केली जाते. आणि त्याच्यामुळे ओडिसाचा मलकनगिरी जिल्हा जो आहे तो खूपच आता बदनाम झालेला आहे. जवळपास 2000 किलोग्रामचा मॅरिजुआना म्हणजे 1 कोटी रुपयाचा मॅरिजुआना पोलिसांनी पकडला आहे तिथं. ओके, लॉकडाऊन असताना सुद्धा हे सगळं चालू आहे. म्हणजे तुम्ही विचार करा कसली महान लोक आहेत ती. तर इल्लिगली, बेकायदेशीर, अवैधरित्या इथं कल्टिवेशन केलं जातं, पेरलं जातं ते सगळं. आणि हा थोडा मॉइस्ट अफेक्टेड रिजन आहे मलकनगिरी डिस्ट्रिक्ट. आता मलकनगिरी पण तुम्हाला दाखवतो. हा ओडिसा आहे आणि हा ओडिसामध्ये इथं मलकनगिरी आहे. ओके, आता हा मॅप असा का घेतलेला आहे तर ते की इथं जवळजवळ कुठल्या बॉर्डर्स आहेत. हे विशाखापट्टणम आहे ना, हे आपण बघितलं होतं, ते तिकडं फॅक्टरीमधला जो इश्यू झालेला आहे. आता बघा, याची जी बॉर्डर आहे मलकनगिरीची, ही भिलाई, ही इकडे पण येतं, छत्तीसगडशी पण जोडली जाते, जवळच आहे म्हणजे छत्तीसगडला. त्याच्यानंतर आंध्र पण आहे, हा ना. म्हणजे हे असं अशा ठिकाणी आहे. आणि हा रिजन जो आहे तो मॉइस्ट अफेक्टेड रिजन आहे, है ना. नक्सलाईट अफेक्टेड रिजन आहे ओडिसामधला. मलकनगिरी ओडिसा लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आता हे आंध्र प्रदेश, ते आपण बघितलं की तुम्हाला विशाखापट्टणम परत दाखवलं मी आता. तर तिथलं जे गाव होतं ते गावातली लोकं आता परत यायला सुरुवात झालेली आहे. आणि भारत 13,000 टन, म्हणजे आंध्र प्रदेश सरकार 13,000 टन स्टायरीन जे आहे ते दक्षिण कोरियाला पाठवणार आहे. आणि एकंदरच
तिथल्या प्रत्येक गावं जे आहेत, जवळपास 5-7 गावं आहेत, त्या प्रत्येक घराला 10,000 रुपये द्यायचं असं मुख्यमंत्र्यांनी तिथल्या क्लिअर केलेलं आहे. आपण स्टायरीन वगैरे सगळं बघितलेलं होतं. आता हा साऊथ कोरिया आहे बघा, इथं साऊथ कोरियाची ही कंपनी होती. साऊथ कोरिया जो आहे, नॉर्थ कोरिया नॉर्थला, साऊथ कोरिया साऊथला, हे जे मध्ये ही डिफरन्स दिसतोय तुम्हाला, ही सीमारेखा आहे, याला 38 पॅरलल असं म्हटलं जातं. 38 पॅरललनी हे दोन देश जे आहेत ते सेपरेट झालेले आहेत. हा येलो सी आहे, हा सी ऑफ जापान आहे, ओके, आणि हा ईस्ट चायना सी आहे. तर येलो सी जापान, सी ऑफ जापान, आणि खाली ईस्ट चायना सी, कारण हा चीन आहे इकडं बघा, शांघाय, तर याची ईस्ट आहे ही, म्हणून हा ईस्ट चायना सी आहे, ओके. आणि हा इकडं जो दिसतोय तुम्हाला ओसाका नागोया, हा जापान आहे, त्याच्यामुळे तो सी ऑफ जापान आहे वरती. तर एकंदरच नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया, येलो सी, सी ऑफ जापान, ईस्ट चायना सी. म्हणजे तुम्हाला जर बघितलं तर साऊथ कोरियाला येलो सी, सी ऑफ जापान, इकडं ईस्ट चायना सी, हे तीन जे काही आहेत बॉर्डरला, तर 3 वेगवेगळे ओशन आहेत, म्हणजे समुद्र. आणि वरती जे आहे फक्त नॉर्थ कोरिया एकमेव देश आहे जो याला बॉर्डर करतो, बाकी तिन्ही बाजूने पाणीच पाणी आहे. तर हे एक लक्षात ठेवा, साऊथ कोरिया, ओके. साऊथ कोरियाकडून आपण न्यूजमध्ये होतो बघा, आता साऊथ कोरिया रिसेंटली मी घेतलं होतं एका न्यूजमध्ये, ते कशासाठी होतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बऱ्याचशा राज्यांनी जे काही कामगार कायदे आहेत ते बासनात बांधलेले आहेत, कारण इकॉनॉमिक जी सिच्युएशन आहे त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी कामगार कायदे आणि कामगारांचे जे काही सगळे अधिकार आहेत आणि कामाचे तास वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवर फरक पडणार आहे, म्हणून त्यांनी कामगार कायदाच बाजूला ठेवलेला आहे. त्याच्याकरता आपल्या इथल्या ज्या काही ट्रेड युनियन आहेत त्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनमध्ये यासंबंधी तक्रार करत आहेत आता. आणि ILO बद्दल मी सेपरेट लेक्चर घेतलेलं आहे, तुम्ही जर बघितलं नसेल तर नक्की बघून घ्या. ILO खूप चर्चेमध्ये आहे, प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, तर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, तर हे आपण करणं गरजेचं आहे, ओके. तर याच्यामध्ये आज एक खूप चांगला आर्टिकल आलेला आहे, त्याच्यावर मी सेपरेट लेक्चर टाकेल की एकंदर हे लेबर लॉज जे आहेत, मग याच्यात सगळे राज्य आपण 2-3 दिवसापासून बघतोय, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, है ना, तर उत्तर प्रदेश असेल, तर त्यांनी जे काही हे सगळं केलेलं आहे हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे, हे असंवैधानिक कसं आहे, त्या संबंधीचं आर्टिकल आहे. सेपरेट लेक्चर बघूयात आपण प्रॉपर त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर सानिया मिर्झाला फेड कप हर्ट अवॉर्ड मिळालेला आहे. फेड कप हर्ट अवॉर्ड जो आहे ती जिंकणारी पहिली भारतीय क्रीडापटू आहे ही. आई बनल्यानंतर यशस्वीरित्या मैदानावर पदार्पण केलं आहे, तिच्यामुळे तिला हे अवॉर्ड देण्यात आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनतर्फे टेनिसपटी आस्था, धैर्य असणाऱ्या लोकांना हा अवॉर्ड दिला होतो. जेरी स्टिलर म्हणून एक विनोदी अभिनेता होता हॉलिवूडचा, वय वर्ष 92, त्याचं निधन झालेलं आहे. दीपा मलिकची निवृत्ती, दीपा मलिकनी निवृत्ती घेतलेली आहे गोळाफेकमध्ये. दीपा मलिकला तुम्ही बघितलं असेल, शॉर्टफूट. आणि क्रीडा संहिता जी आहे, राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार भारतीय पॅराऑलिम्पिक समितीचं जे अध्यक्षपद आहे ते कायम ठेवण्यासाठी तिच्याकडे ते आहे, तर तिने निवृत्ती घेतलेली आहे. क्रीडा संहिता जी आहे आपली, राष्ट्रीय क्रीडा संहिता म्हणजे कोड ऑफ कंडक्ट जो आहे तो, त्याच्यानुसार कुठलाही खेळाडू कोणत्याही क्रीडा संघटनेच्या पदावर राहू शकत नाही. मग खेळाडूला पदावर राहण्याचा अधिकार नाही म्हणून तिने राजीनामा दिलेला आहे. भारताला पॅराऑलिम्पिकमधलं पहिलं पदक तिने मिळवून दिलं होतं. पॅरा खेळांमध्ये गेल्या वर्षापासून भारताची ध्वजवाहक आहे ती. 58 राष्ट्रीय आणि 23 आंतरराष्ट्रीय पदकं तिने जिंकलेली आहेत. 2019मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, जो सर्वोच्च पुरस्कार आहे, तोही मिळालेला आहे तिला क्रीडा क्षेत्राचा. अर्जुन पुरस्कार मिळाला आहे, पद्मश्री मिळालेला आहे. केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली जम्मू काश्मीरसाठी इंटरनेट असावं 4G की नाही, त्याच्याकरता एक समिती नेमण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाद्वारे, आणि ही केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली राहील. आता सध्या जम्मू काश्मीरमध्ये 2G इंटरनेट आहे, तिथं मागणी होते 4G इंटरनेटची, कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये एकंदरीतच ऑनलाईन शिक्षण असेल किंवा व्यवसाय असेल याच्याकरता 4G असणं आवश्यक आहे, अशी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात आहे. केंद्र सरकार काय म्हणतं, 4G का नको, 2G का दिलं त्यांना, तर हाय स्पीड इंटरनेटमुळे आतंकवादी कारवाया वाढतात, असा केंद्र सरकारचा तिथला एक हे आहे, म्हणजे स्टँड आहे. तर एकंदरच आता हे निर्बंध किती काळ ठेवायचे, काय करायचे, त्याच्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. 11 मे हा जो दिवस आहे तो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. 11 मे 1998 ऑपरेशन शक्ती आपण साजरं केलं होतं. आणि 11 मे 1998 तुम्हाला आठवत असेल, हे काय ऑपरेशन शक्ती म्हणजे पोखरणच्या वाळवंटात ज्या अणुचाचण्या घेतल्या होत्या त्यातून स्वदेशी तंत्रज्ञानाची प्रगती दिसून आली होती, म्हणून 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा होतो. तर कालचे जे प्रश्न होते, साल फॉरेस्ट टॉर्टॉइज क्रिटिकली इंडेंजर आहे, खाण्यासाठी डेकोरेटिव्ह मास्क बनवण्यासाठी शिकार होते. 90 वर्षात, 90 नाही,
80% म्हणजे 3 जनरेशनमध्ये 80% त्यांची संख्या कमी झाली आहे. फिलामेंट बॉर्ब हे चमकणारे मासे आहेत. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची स्थापना 1960मध्ये झाली. ऑपरेशन ग्रीनसाठी नाफेड खूप चर्चेत आहे. नाफेडवर प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. नाफेड करून ठेवा. स्मॉल बँकबाबत जे विधानं आहेत, 75% कर्ज प्रायोरिटी सेक्टर, 25% शाखा बँक नाही अशा ठिकाणी, दोन्ही बरोबर आहे. आजचे प्रश्न घ्या. मानवी प्रजातीमध्ये 99.9% जनुके समान रचना आणि कार्य असणारी आहेत. चिंपांजी आणि मानव यांच्यात 98% जनुके अगदी सारखी आहे. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, दोन्ही बिनचूक, दोन्ही चूक. IgG एलिसा टेस्ट किट विकसित करणारी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे स्थित आहे? मुंबई, पुणे, बँगलोर, अलाहाबाद. गरिबी हटाव हा नारा इंदिरा गांधींनी कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान दिला होता? 1ली, 5वी, 7वी, 4थी. मनी मार्केटशी संबंधित नसलेला घटक ओळखा. कमर्शियल पेपर, कॉल मनी मार्केट, ट्रेझरी बिल्स, फायनान्शियल इंटरमेडिएटरीज. तर पार्थसारथी शोम पॅनल कशाशी संबंधित आहे? कार, जनरल अँटी अवॉर्डन्स रूल्स, त्याच्यानंतर बेस इरोजन प्रॉफिट शिफ्टिंग BEPS, त्याच्यानंतर ॲडव्हान्स प्राईस ॲग्रीमेंट APA आणि डायरेक्ट टॅक्स अवॉइडन्स डबल टॅक्सेशन अवॉइडन्स ॲग्रीमेंट DTAA. ओके, तर याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. तुम्ही जो प्रतिसाद स्पॉटलाईटला देत आहात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.